पुणे पोलिसांची 3 पथकं ही गुन्हाट गावामध्ये दाखल झालेत। आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलीस गुन्हाट गावात दाखल झाले। गुन्हाट गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। गाडेच्या शोधासाठी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा हा या गुन्हाट गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। डॉग स्क्वॉड कडून शेतामध्ये तपास केला जातोय। डॉग स्क्वॉडला आरोपी हा शेतामध्ये सापडतोय का याची चाचपणी केली जाते। 200 पोलिसांकडून शोध सुरू आहे। या गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय, तर ड्रोनद्वारे सुद्धा या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या परिसरामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे। ऊसाची पिकं ही उंच असतात आणि दाट असतात, त्यामुळे यामध्ये लपलेल्या आरोपीला शोधण्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाचा आणि डॉग स्क्वॉडचा दोन्ही प्रकारे वापर केला जातोय। डॉग स्क्वॉड आणि ड्रोनद्वारे शोध घेतला जातोय। या दोन्हीची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर या गावामध्ये कशा प्रकारे छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय तेही आपण पाहतोय। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, खरं तर ही जी दृश्य आम्ही पाहतोय अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आता म्हणजे अगदी काही वेळापूर्वी इतके पोलीस नव्हते, आता पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। शक्यता वाढत चालली आहे का आरोपी गावातच सापडण्याची? नक्कीच आरोपी गावातच सापडण्याची शक्यता वाढल्याचं पाहायला मिळतंय, कारण आरोपीचा जो शेवटचं जे लोकेशन आहे ते याच गुन्हाट गावामध्ये पाहायला मिळाले। गुन्हाट आणि निरवी या गावाची जी बाउंड्री आहे, या बाउंड्रीवरती हे लोकेशन आढळून आल्याचं पोलिसांचं मत आहे। तशी माहिती ऍडिशनल सीपी रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 200 पेक्षा अधिक जे पोलीस कर्मचारी आहेत ते या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ऊसाची जी शेती आहे ती चालली जात आहे। त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर क्राईम ब्रांच असेल, त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ असेल, असा अनेकांचा जो फौजफाटा आहे तो या गावातील जी ऊसाची शेकडो एकरची जी शेती आहे ती पायदळी तुडवताना एकंदरीत पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं छावणीचं स्वरूप या परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलीस आता दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधण्यासाठी तत्काळ असे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र पोलिसांच्या या संपूर्ण प्रयत्नाला अजूनपर्यंत तरी यश आल्याचं दिसून येत नाहीये। नाही तुषार, तुम्ही ऊसाच्या शेतीचा उल्लेख केलात, मला थोडं त्याच विषयी बोलायचं आहे, कारण या गावामध्ये भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी आहे? साधारण किती एकरांवर या ऊसाची शेती आहे आणि मग ती ऊसाची शेती किती दाट पद्धतीने करण्यात आली आहे, किती उंच ऊसाची पिकं आलेली आहेत, या सगळ्यावर सुद्धा हा तपास अवलंबून असणार आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण जो गावाचा जो परिसर आहे, ह्या गावाचं क्षेत्रफळ दृष्ट्या विचार जर केला तर ह्या गावाचं एकंदरीत हजारो एकरचं हा एक संपूर्ण गावाचं क्षेत्रफळ आहे आणि यातली हजारो एकर मध्ये जर आपण पाहिलं तर 80 ते 85% जमिनीमध्ये इथे ऊस ही शेती आहे। मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे। ऊसाचे शेत करत ही ऊस काढणीला आलेलं जे पीक आहे त्यामुळे ऊसाची जी उंची आहे ती कमीत कमी 10 ते 12 फुटांच्या पेक्षा उंच आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो तपास करण्यासाठी अडचण येताना पाहायला मिळतात। त्यामुळे ड्रोनची जी पथकं जर आपण पाहिली तर पुणे पोलिसांची 3 ते 4 ड्रोन पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत। तर आता पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या तुकड्यांचा आधार या पोलिसांनी घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या मार्फत ऊसाची जी शेती आहे ती पूर्णपणे तुडवत पूर्ण शोधत पुढे जाताना पुणे पोलीस पाहायला मिळतात। बरं, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।